नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यामध्ये 29 महापालिकेची रणधुमाळी ही जोरात चालू आहेत. काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे बिनविरोध सुद्धा निवडून आलेले बघायला आपल्याला मिळाले. काही ठिकाणी आरोप प्रत्यारोप हे देखील चालू आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी परवा नाशिक येथे एक मोठं विधान केलं. पाटील असे म्हणाले की राजकारण हे समाजासाठी केले गेले पाहिजे. म्हणजे समाजासाठी जे चांगलं काम करतायत त्यांनी हे राजकारण चांगलं टिकवलं पण पाहिजे, किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा मान सन्मान यांना राखलं गेलं पाहिजे किंवा त्यांना बळ दिलं पाहिजे. त्यातच पाटील असे देखील म्हणाले की मला जे बोलायचं ते मी बोललो. आमचे जे चांगले सहकारी आहेत त्यांना नक्की पाठिंबा द्या, असं देखील मनोज जरांगे पाटील हे म्हणाले. पुढे मनोज जरांगे पाटील असे देखील म्हणाले की आपल्या मुलांना बळ द्या, कारण वेळ निघून गेल्यावर रडत बसण्यापेक्षा तुम्ही त्यांना आत्ताच बळ दिला पाहिजे. म्हणजे प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील यांनी असं सांगितलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी नेमका पाठिंबा दिला कुणाला, हा सर्वात मोठा प्रश्न आता उभा आहे. त्यामुळे ते फक्त एवढेच म्हणाले की मला जे बोलायचं ते मी बोललेलो आहे, असं देखील बोलल्यामुळे हे लक्षात नाही आलं की पाटलांचा नेमका पाठिंबा कुणाला आहे, महायुतीला आहेत की महाविकास आघाडीला आहेत. मात्र पाटील यांनी बाकीच्या गोष्टींवरती वक्तव्य केलेलं नाहीत किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टीवर त्यांनी भाष्य देखील केलेलं नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.